नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून तुमच्या कमेंट होत्या की तुमचं घर दाखवा, होम टूर करा। तर आज होम टूर करायचं फायनली आमचं ठरलंय। तर आमचं हे जुनं घर आहे आणि गल्लीतून एक थोड्याशा अंतरावर हे गाळे दिसतायत ना, तर इथे आमचा बंगला आहे। आणि इकडे या साईडला समोरच्या बाजूला एक गल्ली आहे छोटीशी, त्या गल्लीमध्ये आमचं जनावरांचं घर आहे। तिथे 2 म्हशी आहेत। ते सुद्धा घर एखादं कुटुंब राहण्यासारखं मोठं घर आहे। या बाजूला आम्ही राहतो आणि इकडे चाची तुम्हाला माहितीच आहेत, बऱ्याच व्हिडिओमध्ये त्या आहेत। आणि आमच्या पंढरपूरला सुद्धा आमच्यासोबत होत्या, त्या इकडे राहतात आणि आम्ही इकडे राहतो। तर चला आतमध्ये जाऊया आता। आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे दरवाजाजवळच टीव्ही युनिट आहे। मैत्रिणींनो, हॉल पाहून तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हे घर 80 वर्षापूर्वीच आहे, गावाकडचं जुनं घर आहे। आणि इथे पहा टीव्ही युनिटमध्ये शोपीस वगैरे आणलेले आहेत भाऊनी आमच्या। उंठ आहे, हत्ती आहेत, परत एक मातीची बॉटल, बैल आहेत, एक गणपतीची मूर्ती सुद्धा आहे। आणि हे कुत्र पहा, एक आम्ही परवा पंढरपूरला गेलो होतो ना, त्यावेळी आणलं होतं आम्ही मुलांसाठी। टीव्हीच्या बरोबर समोर आमचा लाकडी जिना आहे। वरती जाण्यासाठी 2 जिने आहेत। इथे एक आहे हॉलमध्ये आणि पाठीमागे किचनमध्ये एक आहे। आणि हॉलमध्ये माशाची पेटी पण एक आहे। जिन्याजवळ राधाकृष्णाचा एक फोटो आणि शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे। आणि इथे पहा, हा वरती मामांचा फोटो आहे। हे आम्ही सिलिंग त्याने ह्या 4 वर्ष झाले केले या। परशी पण घरात नवीनच घातले या। चला तर मग आतल्या खोलीमध्ये जाऊ। ही आहे 2 नंबरची खोली, म्हणजे हॉल झाल्यानंतर दुसरी खोली। इथे कपडे वगैरे किंवा हे 2 कपाट आहेत, तिजोरी आहेत आणि इथे पिको फॉलची मशीन आहेत। आम्ही दोघी पण ब्लाऊज वगैरे शिवतो आणि पिको फॉल, साड्यांना पिको फॉल करतो। फक्त आमचे घरचेच करतो, बाहेरचे अजिबात घेत नाही। आम्हाला तेवढा वेळच नसतो बाहेरचे पिको फॉल किंवा ब्लाऊज शिवायला। आम्ही घरचे फक्त हे सगळं करतो। ह्या खोलीमध्ये किरकोळ पसारा पण तुम्ही बघतायसा। मंचीला एवढा पसारा काय, कपडे कुठे ठेवायचे? सगळ्यांची कपडे इथेच असतात आमच्या पुरुषांची। तर ही आहे 3 नंबरची रूम। इथं ड्रेसिंग आरसा ठेवलाय, म्हणजे पुरुषांना इकडे तिकडे जाताना पाहायसाठी। इथे एक तिजोरी आहे, या तिजोरीमध्ये सासूबाईंच्या साड्या वगैरे असतात। आणि आमच्या या कपाटामध्ये आमच्या दोघींच्या तिघींच्या सुद्धा रेग्युलरला ज्या असतात साड्या वापरतो ते याच्यामध्ये ठेवतो आम्ही। आणि इथे कधीतरी वापरणारी भांडी वगैरे सगळे इथे आहेत। म्हणजे पाहुणे ते नालीत तर आम्ही जास्तीची भांडी इथं ठेवल्यात। म्हणजे आम्ही काय बांधून देणं असं काय ठेवलं नाही, इथं मांडून ठेवल्यात। म्हणजे पहिलीच असं घरात आई पण तशाच ठेवतात, त्यामुळे आम्ही पण ठेवले आहे। आणि हे आमचं देवघर आहे। देवघर म्हणजे असं काही वेगळं रूम वगैरे आम्ही केलेलं नाही। याच रूम मध्ये हे छोटंसं कपाट होतं ना, त्या कपाटामध्ये फरशी वगैरे घालून हे असं देव वगैरे इथे ठेवल्यात। आता आमचं शेवट म्हणजे किचन। इकडे आहे किचन। सुरुवातीला इथे आहे फ्रीज, इथे आहे जातं आमचं, काहीतरी भरडायचं वगैरे दळायचं वगैरे असेल ना, तर या जात्यावरती आम्ही भरडतो। इथे आहे डायनिंग टेबल। आणि पावसाळ्यात ना इथे आम्ही दोऱ्या वगैरे बांधल्यात। इथे कपडे वगैरे आम्ही पावसाळ्यात इथे घालतो, म्हणजे गॅलरीत घालतो। सकाळी तुम्ही गॅलरीत तुम्हाला दिसायचे असतील आमचे कपडे, तर तिथे सकाळी धुतल्यानंतर तिथे कपडे घालतो आणि दुसऱ्या दिवशी सोकल्यानंतर इथे आणून इथे पसरतो। किचन कटा हा पण आमचा आईंच्या ह्या वेळेचाच आहे नका, म्हणजे आईंचं लग्न झाल्यावर काय वेगळे राहिल्यावर सगळीजण लग्न झाल्या वेगळी सगळी, तर 50 माणसांचं कुटुंब या घरामध्ये राहत होतं। इथून पलीकडच्या चाची आहेत ना, तर या भिंती आहेत, या भिंती नंतर बांधल्यात, ह्या अगोदर नव्हत्या। हे सगळं पूर्ण तिकडचं चाचींचं आणि आमचं पूर्ण एकत्र होतं आणि 50 माणसं या घरात राहत होती। आणि आता नंतर आमचं लग्न, माझ्या लग्नाच्या अगोदर 4 वर्ष सगळी आपापल्या वेगवेगळी ज्याची त्यांनी घरं बांधलीत आणि ज्याची ती सेपरेट वगैरे राहिली। आणि आम्हाला कमेंटमध्ये आलतं की हे तुमचं म्हणजे काळं का दिसतं, कारण ह्या अगोदर ही वेगवेगळे राहते। इथं एकाची चूल होती, ते चुलीमुळे झाले आणि रंग दिलाय, पण तरी पण ते हे विना झाले, म्हणजे जाईना झाले हा। पण आता गिलावा नवीन करायचा आहे, पण आम्हाला आता अजून आम्ही हॉल बांधला, तिकडं आमचं हे खर्च ते झालाय, त्यामुळे आम्ही अजून इथं दुरुस्ती काही केलेली नाही आणि ते आम्ही पुढल्या वर्षी करणार आहे। कॉस्टिंग सोडा वापरून हे सगळं धुवून काढले, पण तरी सुद्धा हे काळं निघालेलं नाही, कारण इथे 4 चुली होत्या आणि सगळं 50 माणसाचं जेवण इथे बनवत होते, त्यामुळे खूप सारा धूर होत होता, त्यामुळे हे सगळं काळं झाले। आणि हे आता अजिबात निघत नाही। आम्हाला हे किचन आता लुक किचनचा बदलायचा आहे। हे सगळं जुन्यातलं आहे,
आणि हा सगळा लुक आम्हाला आता बदलायचा आहे, पण एक आम्हाला तर थोडी वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्षभर तरी अजून वाट बघावी लागणार आहे, कारण आमचं हॉलची कामं, परत ते मशीनचं घर आहे ना, तिथे सुद्धा आम्ही गेल्या वर्षी थोडीफार दुरुस्ती केली. आणि असं काही नाही काहीतरी प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी अशी खर्चाची बाजू असतेच, म्हणून आम्ही हे किचनचं घरातलं म्हणजे हे किचनचं सगळं मागं ठेवलंय आणि हे नंतर करणार आहे. इकडे आहे आमची चूल, इकडे आहे चूल. तर इथे चुलीवर स्वयंपाक. आम्ही पावसाळ्यात काही चूल पेटवत नाही, कारण धूर आमच्या घरात कोणालाच सोसत नाही. उन्हाळ्यात फक्त बाहेरची चूल पेटवतो, ती तुम्हाला नंतर दाखवतेच. इकडे आहे टॉयलेट बाथरूम. हे आमचे परडे म्हणजे घराच्या मागील बाजू, इथे आम्ही कपडे धुतो आणि तिथे चूल आहे, फक्त आता ती झाकून ठेवली या. उन्हाळ्यात फक्त इथे आम्ही या चुलीचा वापर करतो, पावसाळ्यात काय नाही. आणि हा ओंकार बंब आहे, ह्याला आम्ही डायरेक्ट आत पाईप जोडल्यात, म्हणजे डायरेक्ट जाळ लावला की डायरेक्ट पाणी बाथरूममध्ये पडते. आणि इथे टाकी आहे पहा, ही टाकी 1000 लिटरची आहे. ही या दरवाजातून आत येत नाही म्हणून मी इथे आत 500 लिटरची टाकी वरती बसवली आहे. तर इथे पहा आतल्या बाजूला 500 लिटरची टाकी आहे. इथे शेणी वगैरे लावल्यात, गोऱ्या म्हणतात त्याला, आणि लाकडं पण भरल्यात इथे चुलीसाठी किंवा बंबासाठी. लाकडं हे जळण आम्ही वापरतो. आणि तुम्हाला जे आवडलाय पार्ट ना, तो हा आहे. ही भिंत आहे पहा, या भिंतीजवळ इथे बसून आम्ही एक व्हिडिओ बनवला होता. तर तो व्हिडिओ पाहून सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या की होम टूर द्या, होम टूर द्या, घर तुमचं छान आहे. तर ही दगडी भिंत आहे आणि या सगळ्या घराला पूर्णपणे असं दगडी भिंतीच आहे. दगड वापरलाय आणि बाहेरून गिलावा केलाय, आणि वरून गिलावा आहे. आणि या भिंतीला फक्त गिलावा केलेला नाही, कारण ही बाहेरची भिंत होती. आणि ही रूम आहे, ही बाथरूमची वगैरे ना, ही नंतर बांधली आहे. त्यामुळे इथे या भिंतीला फक्त गिलावा केलेला नाही, आज सगळीकडे मग गिलावा आहे. चला तर मग आता वरती जाऊ, वरती म्हणजे माळ्यावरती. आणि हे वरती तुम्ही पाहू शकता की ही किलची आहे आणि किलचीला त्यांनी रंग केलाय. याच्यावरती पण म्हणजे किलचीवरती पण कोबा टाकलाय. चला तर मग पाहूया ते. आणि हा दुसरा जिना आहे पहा, इथून वरती जाता येतं. आणि इथे तुम्हाला पिशव्या अडकलेल्या दिसत आहेत ना, तर या पिशव्या आम्ही अशाच इथे अडकून ठेवतो. कधी लागेल तेव्हा याच्यामधली पिशवी प्लॅस्टिकच्या पण आहेत, कापडी पण आहेत, तर केव्हा लागेल तेव्हा इथून आम्ही वापरायला घेतो. आणि हा सुद्धा जिना आहे ना, हा लाकडीच आहे आणि बाहेरचा जो आहे तो सुद्धा लाकडीच आहे. पाठीमागून वरती गेल्यानंतर ही पहिली रूम आणि बाहेरून हॉलमधून वरती आल्यानंतर ही शेवटची रूम. तर इथे हा भाताचा तट्टे आहे पहा, याच्यामध्ये भात साठवून आम्ही ठेवतो. हे 2 ते 3 वर्ष आम्हाला भात पुरतं. हा फुल भरलेला आहे आता. आणि याची साईज पहा, जेवढी आपण रुंद करेल ना तेवढी रुंद होते, आणि जेवढा आपल्याला याच्यामध्ये भात भरायचा आहे तेवढा आपण भरू शकतो. इथे आहेत नारळ, हे धान्य, ज्वारी वगैरे आहे, ज्वारी, गहू. इथे नारळ ठेवले. इथे कांदे पण आहेत. इथं आमचा थोडा पसारा आहे. वरती 3ऱ्या माळी काही पसारा नाही, पण इथं आम्ही पसारा ठेवतो, त्यामुळे पसारा पण तुम्हाला दिसेल आमचा. आमच्या इथं धान्य पण आहे आणि स्टोर रूम सुद्धा, म्हणून आम्ही हीच रूम वापरतो. याच्यामध्ये गुळ आहे. इथून आहे आमची दुसरी रूम. ही रूम वर्षाची आहे. इथे काही जास्त नाही आहे. आणि इथे सुद्धा या रूम मध्ये सुद्धा आमचं धान्य वगैरे आहे. तर हे जुना मक्का आहेत आणि याच्यामध्ये आत्ताच या वर्षीचा मक्का ठेवलाय. इकडे शेंगा आहेत, याच्यामध्ये पण शेंगा आहेत. आणि याच्यामध्ये सूर्यफूल होतं, ते आता संपलंय. आणि लसूण कांदा पण इथं ठेवल्यात. कांदा तिकडं पण पाहिलं सा, इथं लहान कांदा आहेत आणि तिकडं मोठे कांदे केल्यात. आणि वरती तुम्ही पाहू शकता सा की काय ठेवले म्हणत आजचीला. पर इथे प्रेझेंटला आलेली भांडे आहेत आमचे, ते काय आम्ही वापरात काढलेले नाहीत म्हणून इथं पॅक करून ठेवलेत ते, कारण अगोदरच भांडी भरपूर आहेत. त्यामुळे आता आम्ही ही जी नवीन भांडी आहेत ती काही काढलेली नाहीत. चला आता इकडच्या रूम मध्ये जाऊया. तर ही आमची रूम आहे आणि इकडे गॅलरी आहे, म्हणजे ते कपडे पण घालतो आम्ही. आणि इथून रस्ता दिसतोय बघा. आता चला 3ऱ्या माळी. घर काय आमचं बघून संपत नाही. आता काही इथे फारसा उजेड नसल्यामुळे एवढे काय स्पष्ट दिसणार नाही, पण इथं काय आमचा पसारा ते नाही आहे. बुरकुंड्याचं पोतं एक आहे फक्त, अजून आत थोडी आहे बुरकुंड्याची पोती.
इथं पण किलची आहे आमची आणि सारवली आहे बघा तुम्ही. इथं आता आतले मजला लाईट नाही का. ही तिसऱ्या माळ्यावरची दुसरी रूम. तर इथे सुद्धा बुरकुंड आहेत. बुरकुंड म्हणजे काय तर जी मक्याची कणसं आहेत आणि दाणं काढल्यानंतर जे राहतात ना त्याला आम्ही बुरकुंड म्हणतो. ते याच्यामध्ये आम्ही वाळवून व्यवस्थित बंबाला किंवा चुलीला लागतं म्हणून इथे ठेवले. आणि इकडे पहा, ही आमच्या चुलत सासूंची तिसरी माळी आहे. म्हणजे तिसऱ्या माळीवर आमचं हे ओपन आहे. इथं हे मारलं प्लाउड मारलेलं पर ते आता झाडं तसं निघाल्यात. खाली काय पडदे आहेच मध्ये आमची ही जी विटांची, पर इथं आम्ही प्लाउडच मारले. हे ओपनच आहे. आणि ही आहे तिसऱ्या माळीवरली तिसरी रूम. तर इथे पहा, इथे पण एक्स्ट्राचे तट्ट्या टोपले हे पहिल्यातलं आहे नका ताई. होय, हे टोपलं पहिल्यातलं आहे. याच्यामध्ये धान्य वगैरे पहिली माणसं ठेवायची, पण आता आम्ही ठेवत नाही. आता पत्र्याच्या हौदात किंवा याच्यामध्येच ठेवतो. हे पण आहे पहा, आमच्या आबांनी वळले. आणि इथे थोडीशी जुन्यातली भांडी वगैरे आहेत, ती पॅक करून ठेवल्यात म्हणजे ती वापरात नाही आहेत आमच्या. आणि हे शेवटची माळी आमची. आणि कौलारू पहा, म्हणजे खापऱ्या म्हणतो आम्ही याला, किती जवळ आहे तिथे. तरी ह्या घराला 70-80 वर्ष झालेले असतील. म्हणजे आमचे आजी सासरा होते त्यावेळी हे घर बांधले, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी घर बांधले. होय. आणि हे जळण आहे पहा, हे पण भरपूर वर्षापूर्वीच इथेच आहे. ह्या आमच्या सासूबाईंनी लावलेल्या शेणी आहेत. त्या आमच्या सासूबाईंनी अशाच ठेवल्यात अजूनपर्यंत. झाडे आलो की आम्ही फक्त हे इकडले तिकडं करून ठेवतो. प्रत्येक रूमला तिसऱ्या माळीपर्यंत प्रत्येक रूमला आमच्या इथं दरवाजा येतं. म्हणजे पहिलं हे सागवानच असेल नको ताई, हे करून घेतलेत ना. सागवान आहे सगळं. या तिसऱ्या माळ्यापासून आम्ही महिन्यातून एकदा झाडलोट करत असतो. आणि खालचं काय मग दुसऱ्या माळीवरचं 8 दिवसातून, आणि खालचं पहिल्या माळीचं आहे ते रोजच चालू असतं. तर इथे हे आडं पहा, याचं लाकूड थोडंसं खराब होत आले म्हणतायत. तर ह्या आडं आम्हाला आता खाली उतरवायचं आहे आणि बदलायचं आहे. आणि वर्षातून 2 वेळा धुवायचं काम करतो आम्ही. तरीसुद्धा भिंतीवरचे डाग वगैरे आहेत ना, ते जात नाहीत, कारण ते खूपच जुने आहेत. मैत्रिणींनो, तुमच्या आग्रहास्तव हा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.